नमस्कार. मुंबईच्या राजकारणात सध्या एक महत्त्वाची आणि चर्चेची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या विद्यमान महापौर रितू तावडे यांच्याशी संबंधित तब्बल 8 वर्ष जुनं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 2016 सालातील एका वादग्रस्त घटनेबाबत मुंबई सत्र न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. या प्रकरणात रितू तावडे यांनी न्यायालयात दाखल केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळून लावलाय. याचा सरळ अर्थ असा की या प्रकरणातून सध्या त्यांना दिलासा मिळालेला नाही आणि आता या प्रकरणाचा नियमित खटला न्यायालयात पुढे चालणार आहे. हा निर्णय समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात आणि मुंबईच्या स्थानिक राजकारणातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? 2016 मध्ये नेमकं काय घडलं होतं आणि न्यायालयानं हा निर्णय का दिला? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सर्वप्रथम थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. रितू तावडे या सध्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावर कार्यरत आहेत. 2026 मध्ये त्या मुंबईच्या महापौर म्हणून निवडून आल्या. मुंबईसारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरात महापौर पदाची जबाबदारी मोठी मानली जाते. शहराच्या प्रशासनाशी संबंधित अनेक निर्णयांमध्ये महापौरांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र आता त्यांच्या विरोधातील एक जुना वाद पुन्हा समोर आल्यामुळे या पदावर असताना त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. हे प्रकरण 2016 सालातील असल्याचे सांगितले जाते. त्या काळात मुंबईतील सांताक्रूज परिसरातील एका उर्दू शाळेत एक वादग्रस्त घटना घडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी शाळेतील एका शिक्षकाच्या बदलीच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात असा दावा करण्यात आला की त्या बदलीच्या मुद्द्यावरून काही लोक शाळेत गेले होते. त्या दरम्यान शाळेच्या परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले. शिक्षक आणि काही इतर लोकांमध्ये वाद झाल्याचे सांगितले गेले. या घटनेत 2 शिक्षकांनी तक्रार केली होती की त्यांच्यासोबत गैरवर्तन झाले आणि त्यांच्याशी धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणात काही लोकांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यामध्ये रितू तावडे यांचेही नाव समोर आले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली. मात्र त्यानंतर अनेक वर्ष हा खटला न्यायालयात प्रलंबित राहिला. दरम्यान रितू तावडे यांनी न्यायालयात एक महत्त्वाचा अर्ज दाखल केला होता. हा अर्ज म्हणजे दोषमुक्तीचा अर्ज. कायद्याच्या भाषेत याला डिस्चार्ज ॲप्लिकेशन असे म्हटले जाते. या अर्जामध्ये असा दावा करण्यात आला होता की या प्रकरणात त्यांच्या विरोधात पुरेसा ठोस पुरावा नाही, म्हणून त्यांना या खटल्यातून मुक्त करण्यात यावे. अशा प्रकारचे अर्ज अनेकदा न्यायालयात दाखल केले जातात. जर न्यायालयाला असे वाटले की आरोपी विरोधात पुरेसा प्राथमिक पुरावा नाही तर न्यायालय आरोपीला त्या खटल्यातून मुक्त करू शकते. मात्र या प्रकरणात न्यायालयानं वेगळा निर्णय दिलाय. मुंबई सत्र न्यायालयानं या अर्जावर सुनावणी केल्यानंतर तो अर्ज फेटाळून लावलाय. न्यायालयानं दिलेल्या निरीक्षणानुसार या प्रकरणातील काही साक्षीदारांनी स्पष्टपणे असा दावा केलाय की त्या घटनेच्या वेळी रितू तावडे घटनास्थळी उपस्थित होत्या. साक्षीदारांच्या जबाबांमध्ये असंही म्हटले गेले आहे की त्या वादाच्या वेळी त्या शाळेत होत्या आणि त्यानंतर वाद निर्माण झाला. या प्राथमिक साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं असे मत व्यक्त केले की या टप्प्यावर त्यांना दोषमुक्त करणे योग्य ठरणार नाही. म्हणूनच न्यायालयानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळून लावलाय. यामुळे आता या प्रकरणाचा नियमित खटला चालवला जाणार आहे. म्हणजे पुढील टप्प्यात न्यायालयात सविस्तर सुनावणी होईल. दोन्ही बाजूंचे वकील आपले युक्तिवाद मांडतील. साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातील, पुरावे तपासले जातील आणि या सर्व प्रक्रियेनंतरच न्यायालय अंतिम निर्णय देईल. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. कारण सध्या रितू तावडे या मुंबईच्या महापौर पदावर आहेत आणि अशावेळी त्यांच्या विरोधातील जुन्या प्रकरणाचा खटला पुन्हा पुढे सरकल्यामुळे राजकीय वातावरणात हालचाल निर्माण झाली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. आताच्या घडीला न्यायालयानं फक्त दोषमुक्तीचा अर्ज फेटाळलाय. याचा अर्थ असा नाही
की अंतिम निकाल लागलाय. न्यायालयानं फक्त एवढेच म्हटले आहे की या प्रकरणाची सविस्तर सुनावणी होणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढील सुनावणीतच या प्रकरणातील सर्व बाबी तपासल्या जातील. कायद्याच्या प्रक्रियेनुसार न्यायालयात दोन्ही बाजूंची मते ऐकली जातील, पुरावे तपासले जातील आणि त्यानंतरच अंतिम निर्णय काय होणार हे स्पष्ट होईल. या प्रकरणाची माहिती विविध वृत्तसंस्थांनी दिली असून या प्रकरणात न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर आता खटला पुढे चालणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. या संदर्भातील सविस्तर बातमी तुम्ही येथे वाचू शकता. तसेच या प्रकरणात न्यायालयानं दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर आता नियमित खटल्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचंही वृत्तांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या संदर्भातील आणखी माहिती येथे उपलब्ध आहे. या संपूर्ण प्रकरणावर अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुढील सुनावणीत नेमके काय घडेल? साक्षीदार काय सांगतील? नवीन पुरावे समोर येतील का? या सर्व गोष्टींकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत रितू तावडे किंवा त्यांच्या बाजूनं सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप स्पष्टपणे समोर आलेली नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे पुढील काही दिवसात किंवा आठवड्यात या प्रकरणात आणखी अपडेट समोर येण्याची शक्यता आहे. म्हणूनच या प्रकरणातील पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या विरोधातील 2016 सालातील प्रकरणात न्यायालयानं त्यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला आहे. आता या प्रकरणाचा नियमित खटला न्यायालयात पुढे चालणार आहे. पुढील सुनावणीत या प्रकरणातील सर्व पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब तपासले जातील आणि त्यानंतरच न्यायालयाचा अंतिम निर्णय काय असेल हे स्पष्ट होईल. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. कोणतेही नवीन अपडेट समोर आले तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर बातम्या सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मी पुन्हा भेटेन एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.